शारदीय नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन कसे करावे जाणून घ्या विधी आणि महत्त्व. नवरात्रीतील अष्टमी तिथीला दुर्गा अष्टमी आणि नवमी तिथीला महानवमी असेही म्हणतात. या दिवशी दुर्गा मातेच्या स्वरूपांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कन्यांचे विशेष पूजन करण्याची परंपरा आहे. महाअष्टमी किंवा महानवमीला देवी स्वरूप लहान मुलींना घरी बोलावून त्यांची विधिवत पूजा केली जाते. ही पूजा केल्यास नवरात्रीच्या 9 दिवसांचे पुण्यफळ प्राप्त होते असेही म्हणतात. याच महत्त्वपूर्ण कारणामुळे देवी भक्त नवरात्रीतील अष्टमी किंवा नवमी तिथीच्या पूजेची तयारी पूर्वीच करून ठेवतात. कन्यापूजन कधी आहे आणि पूजा कशी करावी याबाबत माहिती जाणून घेऊया. कन्यापूजन का केले जाते? देवी भागवत पुराणानुसार असे मानले जाते की लहान मुली देवी दुर्गाचे अवतार असतात. या श्रद्धेनुसार भाविक नवरात्रीच्या शेवटच्या दिवसात 9 मुलींचे पूजन करतात. त्यांना आदराने घरी आमंत्रित करतात. विधिवत लहान मुलींची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. कन्यापूजन कधी आहे आणि पूजा कशी करावी? नवरात्रोत्सवातील अष्टमी किंवा नवमी तिथीला स्वतःच्या घरी लहान मुलींना श्रद्धा आणि आदराने आमंत्रित करा. देवी स्वरूप लहान मुलींची पूजा करावी. नवरात्रीची अष्टमी तिथी 30 सप्टेंबर 2025 आणि नवमी तिथी 1 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. नवरात्रीच्या या शेवटच्या 2 दिवसात कन्यापूजनासाठी 2 ते 10 वर्षाच्या मुलींना घरी आमंत्रित करा. घरामध्ये लहान मुली आल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे पाय धुवून कापडाने पुसावे. मुलींना आसनावर बसवून त्यांना हळदी कुंकू अर्पण करावे. त्यांच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधावे. यानंतर त्यांना हलवा, पुरी, चणे, श्रीफळ आणि बत्तासे अशा गोष्टी नैवेद्य म्हणून अर्पण करा. कन्यांना कांदा लसूणाचा समावेश असलेल्या गोष्टी देऊ नये. पूजन आणि प्रसादानंतर लहान मुलींना स्वतःच्या क्षमतेनुसार धन, वस्त्र, फळ इत्यादी गोष्टी देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. कंजक पूजेचे धार्मिक महत्त्व. कंजक पूजन नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला केले जाते. देवी स्वरूप मुलींचे विशेष पूजन केले जाते. या पूजेत 9 मुलींची पूजा करणे हे दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करण्यासारखे मानले जाते.